प्राप्तस्थळी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग महाराष्ट्रातील थोर संत सगुण साक्षात्कारी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा गोंधळातला अभंग। आणि या अभंगातून नाथ महाराज गोंधळाचं आध्यात्मिक रूप आपल्या समोर मांडत आहेत। विठ्ठला आज या तरंगोप पावनभूमीमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या या वैकुंठ धामामध्ये आई आदिशक्तीच्या नवरात्र महोत्सव आपण साजरा करत आहोत। आणि त्या निमित्ताने ही जी मला कीर्तन सेवा दिलेली आहे ती या गावचं मंडळ भक्ती संजीवनी मंडळ, नावामध्ये केवढा आध्यात्मिक अर्थ आहे पहा। आणि नावातूनच आपल्या सर्वांच्या विचारांची उंची समजून येते। करते भक्ती संजीवनी खरं तर आता या कलियुगामध्ये महाराज भक्ती ही संजीवनी आहे। कारण आपण आता हा जो कोरोना काळ चालू आहे आपण पाहिलंय, करोडोपती काय कागदाच्या नोटा त्या आल्या का उपयोगी कोणाच्या? करोडोपती होते पैसेवाले आयसीयू मध्ये, पण तरी वाचले नाही। पण ज्याच्याकडे पुण्य आहे, आपले आदिवासी बघा, आदिवासी लोक गरीब दुबळे घरात राहून सुद्धा बरे झाले। मग पैसा वाचवतो का माणसाला? सांगा बरं। जर पैसे जर माणसाला वाचवत असेल, पैशाने आयुष्य जर वाढलं असतं तर श्रीमंत लोक मिळलीच नसती महाराज, बरोबर ना? पैसे वाचत नाहीये पुण्य। बघा हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर, सगळ्या हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांचे हेड डॉक्टर नीतू मांडगे, ज्यांनी आपले शिवसेनेचे प्रमुख स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे ज्यांची बायपास सर्जरी केली होती, ते हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर नीतू मांडगे सगळे हार्ट स्पेशालिस्टचे हेड होते। पण ज्यावेळी त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा त्यांच्या हार्टच्या हालचाली त्यांना समजून आल्या नाही। हजारो डॉक्टर त्यांच्या आसपास होते पण तरीही त्यांना वाचू शकले नाही। कारण कितीही मोठे हार्ट स्पेशालिस्ट असले तरी सगळ्यात मोठा स्पेशालिस्ट तो आहे, परमात्मा आहे। म्हणून माणसाचं पुण्यच उपयोगी पडतं, पैसा नाही। पैसा हा व्यवहारासाठी निर्माण केलेला आहे महाराज, पण पैशाने सगळ्या गोष्टी नाही होत। बघा ह्या मंडळाचं जसं नाव भक्ती संजीवनी आहे तसं त्यांचं कार्यही आहे। खरं तर या गावाचं पण वैशिष्ट्य असं आहे की एकादशीला या गावामध्ये कुणाच्याही घरी मांसाहार होत नाही, हे वैशिष्ट्य या गावाचं आहे। आणि या मंदिरामध्ये दररोज हरिपाठ होतो, हे वैशिष्ट्य। केवढं धार्मिक सगळे आपण मंडळी। आणि बघा आता ह्या कीर्तनामध्ये जे साथ द्यायला आहेत तेवढी छोटी मुलं आहेत, त्यांच्यासाठी इथं थोडा आहे। कुळी कन्यापुत्र होतीच्या सात्विक तयाचा हरिक वाटे, धन्य तयाची माता पिता। खरोखर या मुलांचे आई वडील धन्यच आहेत। आणि असे हे सात्विक तात्विक सर्व तुम्ही संत श्रोते मंडळी आपण मला ही कीर्तन सेवा दिलेली आहे। आणि खरं तर कीर्तनामध्ये जे रंगत आणत आहे ते आमचे पखवाज मणी, ज्यांनी आपल्या कोकणाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभर ज्यांनी गाजवलं ते हरिभक्त परायण, रायगड भूषण, कोकण रत्न छत्रपती शिवाजी महाराज, पुरंदर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले असे श्री हरिभक्त परायण भंडाराजी घाडगे यांच्याशी जोरदार ताली होत्या. त्याचप्रमाणे मला गायनासाठी जे साथ करत आहेत असे आमचे कोकण रत्न हरिभक्त परायण अंकुशजी महाराज कुंठेकर यांच्यासाठी पण जोरदार ताल्या होत्या. आणि ही मंडळी मुंबईवरून आलेली आहे. महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की मोठ्या मोठ्या जवळजवळ सर्वच कीर्तनकारांच्या कीर्तनाला महाराजांनी पगवाजाची साथ केलेली आहे. आणि जे गायनामध्ये साथ करत आहेत आमची गायक मंडळी आणि मला जी कीर्तनात साथ करत आहेत टाळकरी माझ्या भगिनी माता आणि माझे संत मंडळी, त्याचप्रमाणे आपण सर्वही संत श्रोते मंडळी, कारण विशेष आभार तर धन्यवाद तुम्हालाच द्यायला पाहिजे कारण श्रोते नसतील तर, म्हणून विशेष करून आपणा सर्व संत श्रोते मंडळींच्या चरणावरती मी नतमस्तक होते. विठ्ठल वैशिष्ट्य असं आहे की ह्या गावचे हरिभक्त परायण स्वर्गीय पोसुराम बाबा अतिशय उत्कृष्ट असे गायक होते. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी 45 वर्ष दिंडीचं काय केलं, नेतृत्व केलं. आणि आता त्यांच्यासाठी एकदा जोरात काढवलं. त्यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र हरिभक्त परायण वसंत दादा हे आता हे भक्ती संजीवनी मंडळ याचं नेतृत्व करत आहेत आणि ह्या वारीचं म्हणजे दिंडीचंही नेतृत्व ते करत आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांचा वारसा चालवत असणारे हरिभक्त परायण ज्यांच्या तर्फे मला हे कीर्तन सेवा करण्याची संधी मिळालेली आहे, तर ते हरिभक्त परायण विश्वनाथ पाटील बाबा यांचंही माझ्याकडे धन्यवाद करते. या सर्वांसाठी एकदा जोरात ताल्या होत्या. श्रोते म्हणतील की ताई नुसतं टाळ्याच वाजायला सांगते, तेवढंच फ्रेश होईल. विठ्ठल अनादी अंबिका भगवती बोधा परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उद उद भक्त नाचती गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तुगंबे. श्रोते, आज आपण खरंतर इथे नवरात्र महोत्सव साजरा करत आहोत. नवरात्र म्हणजे नवरात्रीचं जागरण आपण करत आहोत. काय जागरण करावं बरं? काय जागरणाच्या पाठीमागे काय कारण काय? तर ज्यावेळी बघा असुरांचा राजा स्तंभ याचा एका महिषीच्या सोबत विवाह होतो आणि या दोघांतून निर्माण म्हणजे जन्म कोणाचा होतो, तर महिषासुराचा जन्म होतो. हा महिषासुर म्हणजे महिषी आणि असुर दोघांचं काय होतं, म्हणजे त्याला जेव्हा वाटायचं तेव्हा तो महिषीचं म्हणजे रेड्याचं रूप धरायचा आणि जेव्हा वाटायचं तेव्हा तो असुराचं रूप धरायचा. असा महिषासुर राक्षस अतिशय पराक्रमी होता. आणि त्यातही तो पराक्रमी असूनही त्याने परमपिता ब्रह्मदेवांची आराधना करून एक वर प्राप्त केला होता की देव, दानव आणि मानव या तिघांची आगी हातून त्याचा मृत्यू होणार नाही असा वर प्राप्त केला. आता वर प्राप्त केल्यानंतर साहजिकच काय ना माणसाला बघा महाराज पण पैसा आणि प्रतिष्ठा ही माणसाजवळ आली ना की त्याच्यावर काय होतो, अहंकार. काय होतो, अहंकार. म्हणजे आपल्या शेजारचाच माणूस नेहमी जाता हात मारत असतो पण तो सरपंच होते, मग बघा आपल्याकडे लक्ष देतोय का? गावातला एखादा श्रीमंत माणूस
गाडी कुणाची नाही. रस्त्यावर नेऊन बघ त्या गाडीची काय किंमत होईल. एखादा पद माणसाला आला ना की माणसाजवळ काय येतो, अहंकार येतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञान पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा अहंकार आहे ना, साध्या माणसाजवळ येत नाही, गरीबाजवळ येत नाही. अज्ञानी असतो त्याच्याजवळ येत नाही, कारण गरीबाला माहित असतं आपल्याकडे काही नाही. अज्ञानाला माहित असतं की आपल्याला काही माहित नाही. पण जे ज्ञानी असतात, मग कीर्तनकार असो, कीर्तन केशरी असो, कीर्तन महर्षी असो, रामायणाचार्य, भागवताचार्य, काय असतं, अहंवृत्ती असते, अहंकार असतो. आणि म्हणून हा अहंकार जो आहे तो माणसाच्या म्हणजे जो ज्ञानी असतो ना त्यांच्याकडेच जातो. म्हणून एकदा का माणसाला पद पैसा प्रतिष्ठा आली की त्याच्याकडे अहंकार येतो. तसा अहंकार कुणाला झाला, ह्या महिषासुराला. आणि म्हणून या महिषासुराने केलं काय, तर या पूर्ण मृत्यू लोकावरती, या पृथ्वी तलावरती अगदी हाहाकार माजवला. आणि नुसतं मृत्यू लोकामध्ये, पृथ्वी तलावरतीच नाही तर इंद्रदेवाच्या वैकुंठ, इंद्रदेवाच्या इंद्रनगरीत सुद्धा त्यांनी काय केलं, तर आक्रमण केलं आणि इंद्राचा पराभव केला. इंद्राचा पराभव केला, इंद्राचं इंद्रासन घेतलं. तुम्हाला तर माहितीच आहे, इंद्राला नेहमी भीती असते की आपलं पद जाते की काय. इंद्राला तो पद कोणाचाही असो, पदासाठी माणूस काही करतो मारत, मग तो महाराष्ट्र बंद ठेवायला लागला तरी चालत, आपल्याला गरिबांचं नुकसान झालं तरी चालेल, पण विरोध करायचा नाही. विरोध केला तर पद. मग तशी भीती या इंद्राला सुद्धा असायची. इंद्राचं इंद्रासन ह्या महिषासुराने घेतलं आणि सगळ्या देवाला तिथून हाकलून लावलं. आता सगळ्या देवांना चिंता वाटायला लागली की आम्हाला आता या महिषासुरापासून कोण वाचवी. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सगळे देवगण चिंताग्रस्त झाले, कारण की त्याला बरंच तसा होता. देव, दानव आणि मानव तिघांच्याही हस्ते त्याचं मरण नव्हतं. मग आता याचं मरण तरी कसं होणार, याचा पराभव तरी कसा होणार. म्हणून सगळ्या देवांना विचार आला की अरे आता ज्यांनी याची निर्मिती केलेली आहे, या सर्व मायेची निर्मिती जिथून झालेली आहे, आता ती आदिमाया शक्तीच आपल्याला वाचवू शकते. कारण हे सगळं निर्माण करणारी कोण आहे, तीच आहे. आणि म्हणून सगळे देव आता या आदिमाया शक्तीकडे गेले आणि या आदिमाया शक्तीची काय केली, आराधना केली. खरं तर ही निर्गुण निराकार आदिमाया शक्ती आहे, जसं परब्रह्म निर्गुण निराकार आहे. पण आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी ही सगुण साकार रूपामध्ये येत असते. अनादि निर्गुण प्रकट निवाली, Hare
आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी ही सगुण रूपामध्ये येते. आणि जेव्हा सर्व देवांनी हिची आराधना केली, ही सगुण रूपामध्ये महिषासूर मर्दिनीच्या रूपाने काय झाली, प्रकट झाली. आणि ही जेव्हा या महिषासुरावरती आक्रमण करायला निघते, तेव्हा सर्व देवगण आपापल्या सामर्थ्य, आपापले अस्त्र ह्या आदिमाया शक्तीला काय करतात, देतात. आणि मग ही सर्व शक्तिशाली आदिमाया शक्ती जेव्हा महिषासुरावरती आक्रमण करते, तेव्हा 1 2 3 नाही तर 9 दिवस हे युद्ध चालतं. म्हणजे हा महिषासूर केवढा पराक्रमी असेल बघा. मग हे 9 दिवस जेव्हा युद्ध चालू होतं, सर्व देवगण काय करत होते, तर हे 9 दिवस सर्व देव काय करत होते, त्या परम ब्रह्माची काय करत होते, आराधना करत होते, जेणेकरून ते सामर्थ्य या आदिमाई शक्तीला मिळावं. म्हणून नवरात्री जागर करणं म्हणजे हरिकीर्तन करणं, भजन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, जेणेकरून पुण्यमुळे सामर्थ्य निर्माण होईल म्हणून. पण आता वेगळंच पाहायला मिळतं मला. डीजे, ऑर्केस्ट्रा, पत्ते. अहो, ज्या जुगाराने महाराज महाभारत घडवलं, तो जुगार या भगवंताच्या मंदिरामध्ये खेळला जातो. मग घरी गेल्यावर महाभारत नाही घडेल तर काय घडेल? आम्ही हे पृथ्वीवरती अध्यायावरती वगैरे जातो ना, आता आपण सगळी एकाच भागातली आहोत बघा. स्वर्गारोहण वगैरे लावलेला असतो आणि बाहेर आहे ना पत्त्यांचा खेळ बसलेला असतो, आतमध्ये स्वर्गारोहण लावलेलं असतं. म्हणजे महाभारताचीच कथा जे घडलं या जुगारामुळेच घडलं, त्याच्यावरतीच निरूपण आतमध्ये चाललेलं असतं आणि तो जुगार बाहेर बसलेला असतो. आम्ही तर सांगतो जिथे जुगाराचा खेळ बसत असेल ना, आम्ही आणतो. म्हणून नवरात्र जागर म्हणजे हरे कीर्तनच व्हायला पाहिजे. आणि मग ह्या आदिमाया शक्तीचं 9 दिवस युद्ध चालू होतं आणि 9व्या दिवशी ह्या आदिमाया शक्तीने काय केलं, या महिषासुराचं मर्दन केलं, या महिषासुराचा वध केला. म्हणून हिला महिषासुर मर्दिनी नाव होतं. आणि मग असुरांवरती देवांचा विजय, आसुरी शक्तीवरती दैवी शक्तीचा विजय म्हणून आपण 10व्या दिवशी दशहरा साजरा करतो. अशी ही महिषासूर मर्दिनी, अशी ही आदिमाया शक्ती. अशा ह्या आदिमाया शक्तीविषयी नाथ महाराज काय सांगत आहेत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध करणी घेऊनी हाती, बोध करणी घेऊनी हाती, बोध जाण्याचा
तर नाथ महाराजांचं वैभव, त्यांची श्रीमंती एवढी होती की 450 वर्षापूर्वी त्यांच्या घरी नोकर चाकर काम करायचे. बघा, आज आपल्या घरात होळी, दिवाळी, गणपती, नवरात्र या सणांनाच आपल्या घरी पुरणपोळी बनते माणूस. पण नाथ महाराजांच्या घरी 450 वर्षापूर्वी रोज पुरणपोळीचा प्रसाद बनायचा. हे नाथ महाराजांचं वैभव आहे. नाथ महाराजांच्या घरी पुरणपोळी खाण्याच्या आशेवरती राहिलेला गावबा, त्या गावबाला फक्त पुरणपोळी एवढंच म्हणता येत होतं. पण ज्यावेळी नाथ महाराजांचा निर्वाणकाळ जवळ आला, भावार्थ रामायण अर्धवट राहिलं होतं आणि नाथ महाराजांची जाण्याची वेळ आली होती. लोक ढसाढसा रडू लागले, म्हणाले, बाबा अहो, आम्हाला अजून तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे, खूप ज्ञान मिळवायचं आहे, तुम्ही असं आम्हाला अर्धवट सोडून जाऊ नका. पण नाथ बाबा म्हणाले, नाही, आमची जाण्याची वेळ तर आता ठरलेली आहे आणि ती कोणीही थांबू शकत नाही. अहो पण म्हणाले, एवढा हा भावार्थ रामायण तरी तुम्ही पूर्ण करून जा. नाथ बाबा म्हणाले, नाही. आणि तेवढ्यात नाथ बाबांनी हाक मारली, गावबा. गावबा जवळच होता. गावबा जवळ आला आणि गावानी नाथ बाबांना नमस्कार केला. नाथ बाबांनी त्या गावाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर तो गावबा भावार्थ रामायणाच्या ओव्या गाऊ लागला. काय सामर्थ्य होतं. आणि जिथून नाथ बाबांनी लिहायचं ठेवलं होतं, जिथून गावबांनी लिहायचं चालू केलं, ते कोणीही त्याच्यातला भेद सांगू शकत नाही. एवढं सामर्थ्य संतांच्या काय असतं. म्हणून जर विश्वासच ठेवायचा असेल तर संतांवरती ठेवा. कारण काका, मामा, दादा यांच्यावरती विश्वास ठेवला ना, अहो आपला स्वतःचाच मुलगा, आता मग माहितीये जमिनीचे किती भाव झाले, करोडो रुपये. कधी पोरगा 7 बरं आणते आणि बापाचा कधी आणता घेऊन जाते कळत नाही. महाराज भाऊ त्या कचेरीमध्ये जाऊन कधी नाव कमी करते तेही समजत नाही भाऊ. म्हणून भावावरती, काका, मामा, दादावरती यांच्यावरती विश्वास ठेवला ना, कधी विश्वासघात करतील सांगू शकत नाही. पण संतांवरती जर विश्वास ठेवला तर संतांची पायी आम्हाला विश्वास, संतांची पायी आम्हाला विश्वास.
विश्वास ठेवायचा झाला तर फक्त एका संतांवरती ठेवा, कारण त्याची माझे हित करीती सकळ, एकूण नाही सकळ, सर्व बाजूने ते आपलं काय करत असतात, हित करत असतात. बघा, ज्यांना फक्त पुरणपोळी म्हणता येत होतं त्या गावबानी भावार्थ रामायणासारखा महान ग्रंथ लिहून पूर्ण केला. हे संतांचं सामर्थ्य होतं. नवीन नवीन नाथ महाराजांचं वैभव असं की प्रत्यक्ष पांडुरंग परमेश्वराने 12 वर्ष नाथ महाराजांच्या घरी काम केलं. आणि म्हणून जसं आपण ज्ञानोबारायांना माऊली म्हणून संबोधतो, माऊली ज्ञानोबाराय म्हणून संबोधतो, जसं तुकोबारायांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणून संबोधतो, तसं नाथ महाराजांना आपण शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आपण संबोधतो. का बरं? अहो केवढी शांती त्यांची, केवढी. तो यवन किती वेळा तुंकला? 100 वेळा तुंकला महाराज. तो यवन कुठे आणि आपले तेजोद्दीन बाबा कुठे? बघा काय होते, जातीने काय होते? मुसलमान. कुठला धर्म स्वीकारला? हिंदू. आणि आयुष्यभर हिंदू धर्माचाच प्रचार केला त्यांनी. नवे तर भगवंताच्या कीर्तनात नामस्मरण करता करता ते ठेवलं. आणि त्याची शिकवण पहा, नेहमी धर्म खरा तो एकच धर्म. कोणता धर्म सांगितला? हिंदू मुसलमान सांगितलं. मला सांगा, हिंदू आणि मुसलमान धर्म आणि देव जर वेगवेगळे असते तर मुसलमानांचं रक्त हिरवं असतं आणि आपल्या हिंदूंचं भगवा. रक्त सारखं, हाडं सारखी, मांस सारखा, सगळं देव वेगळे वेगळे कसे काय? नाही. धर्म म्हणजे काय हो? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पणे. खरा धर्म मानवता हा एकच धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, तो खरा धर्म. तो यवन नाथ महाराजांच्या अंगावरती किती वेळा तुंकला? 100 वेळा तुंकला. पण नाथ महाराज जरा सुद्धा रागवले नाही. आपल्या अंगावरती एकदा तुंकला असं ना, पहिली एक साथ करणे, बाकीचं नंतर बघितलं असं. अहो त्या रस्त्यातून जाताना जर चुकून गाडीवाल्याच्या जर टायरने जर आपल्या अंगावर पाणी फोडला तर आपण लगेच मेल्याचे डोळे फुटले काय? ही आपली शांती. साधारण कदा आपल्या अंतःकरणामध्ये अशांती, पण शांती ब्रह्मा एकनाथ महाराज एवढी शांती हो. जरा सुद्धा त्या यवनावरती रागवले नाही. उलट म्हणाले की अरे तू तुंकलास म्हणून माझ्या तेवढं 100 वेळा काय झालं, आंघोळी झाली. तर मी काय रोज एवढ्या आंघोळी करत नाही. एका आंघोळीच केवढं पुण्य, तर एवढ्या आंघोळी झाली मला केवढं पुण्य लाभलं. एवढी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि या एकनाथ महाराजांचा हा अभंग नाथ महाराज सांगत आहेत, वर्णन करत आहेत या भगवती मातेचं. अनादी अंबिका भगवती कशी आहे ती? अनादी आहे. अनादी म्हणजे आदी, जिचा आदी सांगू शकत नाही. जसं अनादी परब्रह्म आहे, परब्रह्माची सुरुवात कुठून झाली हे कोणीही सांगू शकत नाही. वेदा नाही
हिची निर्मिती कुठून झाली? तर पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य जे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिला काहीही नव्हतं, चंद्र नव्हते, सूर्य नव्हते, तारा नव्हतं, काहीही नव्हतं. पहिलं एकटं एक काय होतं? ब्रह्म होतं. आणि त्या परब्रह्माला करमलं नाही, एकाकी न रमणते, एकट्याला करमलं नाही. म्हणून त्याची जी इच्छा झाली त्या इच्छेने ही माया निर्माण झाली. त्याची जर इच्छा झाली नसती ना तर या मायेची निर्मिती झाली नसती. आपल्या घरात बघा, पुरुषाची जर इच्छाच झाली नाही तर बाई घरात येईल का? तो घोड्यावर उभा राहील का जर त्याची इच्छाच नसेल तर? त्याच्या इच्छेनेच बाई घरात येते. तो लग्नाला तयार होतो जेव्हा त्याची इच्छा होते तेव्हा. तसा या परब्रह्माची इच्छा झाली, एकट्याला करमत नव्हता, म्हणून त्याने ही माया निर्माण केली. आता ही माया, हिचं जर भांडवल पाहिलं तर ही खूप भारी आहे. कारण ही कशी आहे, हिचं भांडवल किती माहितीये का? 8%. पंचमहाभूत पृथ्वी तेज वायू आणि आकाश आणि 3 त्रिगुण रज तम आणि सत्व, ही काय अष्टधा प्रकृती ही माया आहे. आणि भगवंताचं भांडवल किती आहे? फक्त 3%. किती? 3%. सत चित आणि आनंद स्वरूप हा अंतरीचा अंतरात्मा. पण ह्या मायेने हा जो पसारा मांडलाय ना, ह्या पसाऱ्यासाठी तिला त्याचा आधार घ्यावाच लागतो. कारण ही माया आहे, पण त्याच्यात ही जर चेतना नसेल, सत चित आणि आनंद जर नसेल तर तिचा पसारा हा यशस्वी होणार नाही. म्हणून या मायेचा पसारा खूप असतो. घरात बघा बायकांचा किती पसारा असतो. महिला म्हणतात किती पसारा आपला, सगळा पसारा बायकांचा. पूजेला जायचं असेल ना, नवरा अर्धा तास अगोदरच बाईला सांगते जा तुझा आवर जातो, कारण तिला तयार व्हायलाच अर्धा 1 तास लागतो महाराज. आणि पुरुषाचं काय, 5 मिनिटात रेलगाडीचा पसाराच तेवढा असतो. मग ही अष्टधा प्रकृती ही माया आहे, पण तिचं मात्र जोपर्यंत त्याची सत्ता ती घेत नाही ना, त्याची चेतना जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत हिचं काही होत नाही. म्हणून बघा घरात सुद्धा हायकमांड जरी पती असले ना, हायकमांड तरी गृह खातं कोणाकडे असतात? महिलांकडे. पती काय करतात, दर महिन्याला पगार झाला की हिच्या हातावर आणून देतात. हातावर आणून दिलं की हिला बरोबर माहिती कुठून कशी कट मारायची. 2 किलो आणलं की 5 किलोचा हिशोब लावते. हा बरं, हिला रविवारचं मार्केट माहिती, मंगळवारचं मार्केट माहिती, शुक्रवारचं मार्केट माहिती, आणि कुठे कमी मध्ये मिळतंय ते पण हिला बरोबर माहिती. एवढी सगळीकडून कट 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 करत असते तर नवऱ्याच्या पाठी परत कट 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 चालूच असते. म्हणजे पती जरी हायकमांड असतं तरी सर्वात मोठं गृह खातं हे कोणाकडे असतं? आता बघा गृह खातं किती चाललंय ते प्रकरण. कुठं कुठं कटकट मारली आणि त्यांच्या पाठी पण आता काय लागली? कटकटच लागली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अहो काय माहितीये का, 4 दिवस बाई पायरी जाऊ काय घराची अवस्था होते बघा. पण आता आणि बहुतेक काही ठिकाणी ऐकायला मिळतं की बाईने कीर्तन करायचं नाही, आणि खास करून काळ्याचं तर नाहीच नाही. म्हणजे बाईने जेवण केलं जातं, कपडे भांडी केले जातात, मुलांना सांभाळलेलं चालतं, पण बाईने कीर्तन करायचं नाही, आणि खास करून काळ्याचं तर नाहीच नाही. काय कुठे बाई कमी आहे सांगा? स्त्री कुठे कमी आहे? कुठल्या क्षेत्रामध्ये स्त्री नाही आहे मला सांगा? कुठल्या क्षेत्र? आताच घ्या, आपल्या भारत देशाचं अर्थमंत्री कोण आहे? श्रीमती निर्मला सीतारामन, ज्यांनी मागे कुठलं पद सांभाळलं? रक्षा मंत्रीचं.
आता ते टिकलं नाही तर गेलं. कोण होत्या त्या? स्त्रीच होती ना. नवे मागे बघा विक्रम लँडर म्हणून जो यान पाठवला त्याच्यामध्ये प्रमुख नेतृत्व करणाऱ्या पण 2 स्त्रियाच. हा, आता एअर फोर्सचे जे पायलट ती पण स्त्री. कुठल्या क्षेत्रात कमी आहे? नवे तर आपल्या देशाच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील कोण होत्या? स्त्रीच ना. कुठलं पद निभावलं नाही स्त्रीनी? सांगा बरं, कुठल्या क्षेत्रात मागे आहे? नवे तर आपल्या भारत देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधीजी ज्यावेळी बघा 1971चा युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये भारत पाकिस्तान जे युद्ध चालू होतं त्यावेळेला अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतली होती. आता अमेरिका केवढी मोठी महासत्ता आहे, त्याच्यामध्ये आपल्याला निभाव लागणार आहे का? सांगा बरं. अमेरिकेने आपल्या युद्धनौका सज्ज करून पाकिस्तानकडे पाठवल्या होत्या आणि त्या युद्धनौका 3 दिवसात पोहोचणार होत्या. किती दिवसात? 3 दिवसात पोहोचणार होत्या. पण त्या 3 दिवसात त्या युद्धनौका पोहोचत नाही तोपर्यंत भारताने पाकिस्तानवरती विजय मिळवला. कुणाचा निर्णय होता तो? स्त्रीचाच होता ना. असा निर्णय घेतला त्यावेळी श्री अटल बिहारीजी वाजपेयीजी विरोधी पक्ष नेता होते. तरीही पार्लमेंटमध्ये त्यांनी वक्तृत्व केलं होतं की आज खरंच महिषासूर मर्दिनीचं रूप पाहायला मिळालं. कुठल्या क्षेत्रात स्त्री मागे आहे सांगा? नारी साक्षात जगदंबा नर रत्नो की खान, नारी से ही प्रगट बहे रामकृष्ण हनुमान. मला सांगा, कौशल्य माता नसती तर प्रभू रामचंद्र जन्माला आले असते का? देवकी माता नसती तर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले असते का? अंजनी माता नसती तर बजरंगबली जन्माला आले असते का? मग हे जन्माला झाले नसते तर आपण नाम घेऊनच घेतलं असतं. म्हणून नारी ही कशी आहे? शक्तीचं रूप आहे. म्हणून माझ्या महिला म्हणतात बघा, ऐकू पण नका, श्रवण करा. कारण की काय ऐकणं आणि श्रवण करणं याच्यामध्ये फार फरक आहे. मनाचे कान करून जे ऐकलं जातं त्याला श्रवण बोलतात आणि श्रवणे चुके अधोगती. श्रवण करून जर कर्णामध्ये उतरवून तसं आचरण जर केलं तर श्रवणे चुके अधोगती. म्हणून काय खरं तर बघा, देव, दानव आणि मानव या तिघांचंही समुची म्हणजे हा मानव आहे खरं तर. कारण या मानवामध्ये खरं तर देवाचे पण गुण आहेत आणि दानवाचे पण गुण आहेत. म्हणजे सद्गुण पण आहेत माणसामध्ये आणि अवगुण पण आहेत. मग कुठले गुण आपण जागृत करतो त्याच्यावरती आपण कोण आहोत हे ठरतं. विठ्ठल विठ्ठल मनुष्य आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या कोणत्या गुणांना जास्त महत्त्व देतो, कोणते गुण जास्त जागृत करतो त्याच्यावरती तो कोण आहे हे ठरतं. आपण जर अवगुणांना जर जास्त महत्त्व दिलं, अवगुण जर जास्त जागृत केले, असुरी शक्ती जर जागृत जास्त केली तर आपण असुर. आपण जर दैवी शक्ती जास्त जागृत केली, सद्गुण जर जागृत केले तर आपण देव होतो. म्हणून बघा, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? माणूसच होते ना तुमच्या आमच्यासारखे. पण त्यांनी सद्गुणांना जागृत केलं, दैवी शक्तीला जागृत केलं आणि ते काय झाले? देव झाले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासारखीच साधारण माणसं होती. पण
केलं, सद्गुणांवरती सद्गुणांचा प्रचार केला आणि ते देव झाले. म्हणून त्यांची जयंती करतो ना आपण. जशी हनुमान जयंती, गणेश जयंती करतो, देवांच्या जशा जयंती साजऱ्या करतो तसेच या मंडळींचा आपण काय करतो, जयंती साजरी करतो ना. म्हणजे माणूस आपल्यातील अवगुणांना जर जागृत करत असेल तर तो माणूस असूनही तो कोण आहे, असुर आहे. त्या महिषासुर मर्दिनीने ज्या महिषासुराला मारलं, ज्या महिषासुराचा वध केला, मला सांगा पूर्वीचे राक्षस होते ना, तर राक्षसाची संकल्पना अशी होती की शिंग, त्याला सुळे दात, नख अशी संकल्पना आपण केली होती. पण मला सांगा खरोखर कोणी राक्षस पाहिले का? रावणाला मध्ये 10 तोंड होती. आता त्याचे नंतरचे वंशज त्यांना 2-3 तरी तोंड पाहिजे होती ना. पण आपण 10 तोंडे 5 तोंडे आडनावाचे आहेत तो, पण त्यांना तेवढी तोंड नाहीये. पण तो रावण जरी 10 तोंडे होता, त्यांनी सीतेमातेला पळवून नेलं, पण त्या सीतेमातेला कुठे ठेवलं? अशोक वाटिकामध्ये. नावच अशोक, तिथं शोकच नाही. अशा अशोक वाटिकामध्ये त्या सीतेमातेला ठेवलं आणि तिच्या सेवेसाठी दासी ठेवल्या आणि त्यांना सांगितलं की हिचं मन परिवर्तन करा, की ही माझ्याशी संग करायला काय होईल, तयार होईल. जोपर्यंत ही स्वतःहून माझ्याशी संग करायला तयार होत नाही तोपर्यंत मी हिला स्पर्श करणार नाही. तो रावण राक्षस, तरी पण त्याचे विचार असे होते. आताचे रावण ओळखून तरी येतात का? कोण रावण आहे, कोण राक्षस आहे? दिसायला तर माणसासारखे दिसत नाही, साधूचा रूप घेऊन पण असतात. बघा, असा राम तसा राम, गुरमीत राम रहीम. कुठल्या वेशात होते? साधूच्या वेशात होते. अहो काय त्यांच्या ते मठ आणि त्याच्यामध्ये केवढ्या गुफा. ते पोलीस सुद्धा शोधता त्यांना नाकी नवाले त्या गुफा तेवढ्या. हे आताचे राक्षस. अहो आताच्या राक्षसांचं एवढं कृत्य भयानक आहे ना महाराज, सामूहिक बलात्कार करतात. तेवढा एक त्यावेळी रावण एकटाच होता, पण आता 10 रावण मिळून बलात्कार करतात. आणि नुसतं बलात्कार करून थांबत नाही, तर त्या देहाची छिन्न विच्छिन्न अवस्था करत तुकडे तुकडे करतात. त्यावेळी सुद्धा राक्षसांच्या मनामध्ये विचार आले नव्हते असे आताच्या असुरांचे विचार आहेत. मग अशा या असुरांना जर मारायचं झालं तर कसं मारायचं, ओळखायचं झालं तर कसं ओळखायचं? तर नाथ महाराजांनी सांगितलं, अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन आली. कशाची परडी घेऊन आली ती? बोधाची परडी घेऊन आलेली. विठ्ठल विठ्ठल कशाची परडी घेऊन आलेली आहे ती? बोधाची परडी घेऊन आलेली आहे. आपण कसली परडी घेतो? बांबूची. आपण बांबूची परडी घेतो. मग बोधाची परडी ती माता घेऊन आली. आपण बांबूची परडी घेतली ना तर अंगात आल्याशिवाय राहणार. एक बाई माहितीये का, तिला ना नवरा रोज दारू पिऊन मारायचं. सासू पण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत किटकिट 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 किटकिट. आता ज्या बाईला घरातच मानणं, तिला शेजारी काय मानतील? शेजारी पण बायका तिला मानत नव्हती. अशीच ती बाई आपल्या केलंबा देवीला गेली होती दर्शनाला, आणि तिथे गेल्यानंतर तिने 2-3 भक्तीने पाहिल्या. आता पाहिल्यानंतर तिची ती तू बोली ती पेटली. का? तर त्या ज्या भक्तिनी होत्या ना, त्यांच्या त्या भक्तिनींची सगळीजण काय करत होते? आरती करत होते. तिने ठरवलं दुसरी नवरात्र उत्सव आला तेव्हा पहिल्याच आरतीला हिच्या अंगात आली. अंगात आल्याबरोबर ज्या शेजारी बायका होत्या ना, सगळ्या तिची आरती करायला. तिची सासू सुद्धा तिची आरती करायला. नवरा समोर आला आणि नवरा जो तिला रोज दारू पिऊन मारायचा, नवरा म्हणतो, आई लेकराचं काय चुकलं तर
माता भगिनी क्षमा करा, जर कोण असं असेल तर मी माफी मागते, पण हे खेळ नका खेळू. फार नंतर अवस्था बिकट येते, या देहाची अवस्था फार बिकट येते. कारण हे खेळता खेळता जे आपण बोलतो सगळं खोटं बोलतो. कशासाठी? मान मिळावा, सन्मान मिळावा, नारळ मिळावं, उलटा कोंबडा मिळावा, साडी मिळावी, म्हणून हे सगळे खेळ खेळले. पण जेव्हा याची बिलं शेवटी द्यायला लागतात ना, तर शरीराची अवस्था फार बिकट होते. हा खेळ अजिबात खेळू नका, कारण संतांनी सांगितलंय, अंगी देव संचरे तेथे देवाने काय उरे. अंगात जर देव झाला तर त्याला काय कमी आहे? सगळ्या रिद्धी सिद्धीच त्याच्याकडे यायला पाहिजे. पण हा कशाला खोटेपणाचा खेळ पाहिजे? अहो, आमच्या डोळ्यासमोरचे आम्ही उदाहरणं पाहिली. हे पूर्ण घसा पूर्ण फोडांनी भरलाय हो. कधी मला सांगता येत नाही. पाण्याचा थेंब जात नाही, अन्नाचं कण जात नाही, अशी अवस्था आहे त्या बाईची. म्हणून हे खेळ खेळू नका. मग ही भगवती माता कशाची बळी घेऊन आलेली आहे? बोधाची बळी घेऊन आलेली आहे. तर बोध श्रवण करा. ते कुठे श्रवण करायला मिळेल? कथा कीर्तनामध्ये. बोध बळी घेऊन आली. बोध ज्ञानाचा पाजळती. कशाचा बोध जळते? तर ज्ञानाचा. उदो उदो बघताना ज्ञानाचा बोध जळायला पाहिजे हो. जी वाद नाही ना, आपण गोंधळ घालतो तो, तर ती वाद पेटलेली असते ना, तर ती वाद कशाची? म्हणजे ती जी ज्योती आहे ज्ञानाची पेटलेली पाहिजे हो. उदो उदो बघताना सती गोंधळा येई येऊ शकते मूळ पीठ तुला आंबे. काय सांगितलंय? गोंधळाला बोलवतंय कुणाला? भगवती मातेला. मूळ पीठ तुला आंबे. मूळ माणसाचा स्वभाव असा आहे ना की त्याला मूळ जाणून घ्यायचं असतं. काय जाणून घ्यायचं असतं? मूळ. नुसतं लग्न झालं ना मुलाचं, लग्न झालं की ह्या सासूला नुसती घाई असते, मुलाला मुलगा कधी होईल, मुलगा कधी होईल. 2 महिन्यात सुनेला डॉक्टरकडे घेऊन जाते आणि डॉक्टर सांगते, डॉक्टर साहेब माझ्या मुलाला मुलगा कधी होईल? डॉक्टरांनी विचारलं किती वर्ष झाली लग्नाला? म्हणजे 2 महिने. अहो म्हणाले 9 महिने तरी होत्या. नाही, पण म्हणाले शेजारीचा मुलगा आहे त्याला म्हणाले लग्नाला 5च महिने झाले, पण त्याला मुलगा झाला. डॉक्टर म्हणाले लग्नाच्या अगोदरची भानगड असेल. म्हणजे माणसाला ना मुळात जायचं असतं. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेली होती आणि ध्यानाचा अभंग चालू होता. माझं ध्यान तिकडे अभंगाकडे लागलेलं आणि माझ्या बाजूला जी बाई माझ्या सोबत होती ती मला विचारली, ताई तुमचं गाव कुठलं? म्हणजे वडखळ. नाही, सासरचं गाव कुठलं? म्हणजे रावेस. नाही, मग मुलीचं तुमचं माहेरचं गाव कुठलं? म्हणजे बोरी. नाही, मग तुम्हाला मुलं किती? म्हणजे काय करतो? डिग्री. कुठल्या विषयामध्ये? बापरे. म्हणजे आपण जर विषय तिथे कट नसताना केला तर तिने सासर माहेरच्या सगळ्या खानदानाचं मूळ काढलं असतं. म्हणजे माणसाला मुळात जायचं असतं. तर ह्या देवीला जे बोलवत आहे नाथ महाराज, मूळ पीठ तुझं आंबे, म्हणजे जे 3.5 पीठ आहे ती नंतरचे, पण मुळात ही कोण आहे? भगवती माता. हे मूळ पीठ आहे आणि अशा मूळ पीठ जी भगवती माता तिला आमंत्रण कोण करत आहे? हे नाथ महाराज करत आहेत. आता हा जो गोंधळ मांडलेला आहे, तर या गोंधळातले नेमकी गोंधळी कोण आहे हे नाथ महाराज सांगत आहेत अभंगाच्या दुसऱ्या
महर्षी ज्यांनी या संपूर्ण ज्ञानाची जिथून उत्पत्ती झाली असे महर्षी वेदव्यास. म्हणून हे सगळं जे काही ज्ञान आहे ना महाराज, हे वेदव्यासांची नाही गोष्ट आहे, ते सगळं ज्ञान त्यांचं आहे. म्हणून मौलीने म्हटलं महाभारती जे नाही ते नोहेची लोके तीही, म्हणून म्हणिपे पाही व्यास उच्छिष्ट जगत राहील. हे सगळं ज्ञान आहे, हे व्यासांची गोष्ट आहे. असे महर्षी वेदव्यास काय या. म्हणून या महाभारतामध्ये पाहिलं ना महाराज, तर राजनीती, युद्धनीती, कूटनीती हे सगळं काही त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आलेलं आहे. म्हणून बघा आपण बोलतो हल्ली, आपण काय बोलतो की विज्ञान श्रेष्ठ. आपण काय बोलतो, विज्ञान श्रेष्ठ. विज्ञान म्हणजे काय हो? विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. पण ते विज्ञान आलं कुठून, तर ज्ञानाचा मुलगा विज्ञान. जे ज्ञान होतं त्या ज्ञानावरती विशेष अभ्यास केला, विज्ञान झालं. मग आपण म्हणतो अमेरिका विज्ञानामध्ये पुढे आहे. का पुढे, का पुढे? कारण त्यांनी आपलेच ग्रंथ नेऊन तिकडे त्या ग्रंथांवरती अभ्यास केला, रिसर्च केला आणि ते पुढे गेले. आणि आम्ही काय केलं, आमच्या संत मंडळींनी सांगितलं ग्रंथांचं पूजन केलं. काय सांगितलं? मग आम्ही काय केलं, त्या ग्रंथावरती हळदी, कुंकू, तांदूळ, फुलं टाकली आणि आम्ही त्यांचं काय केलं, पूजन केलं. म्हणजे भगव्या कपड्यामध्ये त्या ग्रंथांना ठेवून दिलं. अहो तसं आपल्या संत मंडळींनी ग्रंथांचं पूजन म्हणजे ज्या ते ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे ते आत्मसात करा आणि त्या ज्ञानाचं काय करा, पूजन करा. पण आपण ते ग्रंथ सोडून आपण काय केलं, तर त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या. का? दंभरी. तिचं नावच का, दंभरी. ती दंभरते. जोपर्यंत वाचून मला पूर्ण करत नाही ना, झोपून देणार नाही. अशी ती कादंबरी. मग आपल्याच ग्रंथांचा अभ्यास करून ते लोक काय केले, पुढे गेले. पण बघा आपली भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, अहो रात्री झोप लागत नसेल ना, फक्त 2च पानं वाचा. भगवद्गीतेचं, ज्ञानेश्वरीची 2च पानं वाचा. सकाळपर्यंत जर का गाढ झोप लागली नाही तर मला फोन करा. एवढं सामर्थ्य आपल्या या ग्रंथांमध्ये आहे. म्हणून विज्ञान श्रेष्ठ म्हणत असतो, ज्ञानापेक्षा पुढे नाहीये. बघा आपली मुलं आयफोन वापरतात, तर ते आयफोनची जी सेटिंग असते ना, सिस्टीम ऑपरेटिंग, आपल्याला जमत नाही. मुलांना आपण विचारतो बाबा कसं आहे का, अँड्रॉइड फोन आपण वापरू शकतो पण आयफोन नाही. तर जर आपण त्यांना सेटिंग विचारली, मुलं 4-5 वेळा सांगतात. बोलतात हे बघ मम्मी, हे असं करायचं, असं सेटिंग मध्ये जायचं. 2-3 वेळा सांगतात, पण या बुद्धीमध्ये काय बसत नाही. तर मुलांना काय वाटतं माहितीये का, आम्ही भारी, मम्मी पप्पांना काही कळत नाही. पण त्या मुलाला हे माहित नाहीये की तो आयफोन मध्ये जी एबीसीडी चार्टिंगवर जी टाकटूक जी एबीसीडी करते ना, लहानपणी त्याच्या वडिलांनीच त्याला गोटून शिकवली. म्हणून विज्ञान म्हणजे काय हो, विज्ञान म्हणजे ज्ञानाचाच मुलगा विज्ञान आहे. आता बघा, आता शोध लागला की आपली जी गॅलेक्सी आहे, म्हणजे सूर्यमालिका जी आपली आहे, ही आपल्याला एकच माहिती आहे. आपल्याला एक सूर्य, एक चंद्र, एक पृथ्वी एवढंच माहिती आहे. पण अशा गॅलेक्सी म्हणजे सूर्यमालिका असंख्य नवे तर कोट्याधी आहे सूर्यमालिका. पण त्याचा शोध कधी लागला? आता लागला, 50 वर्षापूर्वी झाला. पण आपल्या शास्त्राने तर हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मग हे एका शब्दामध्ये सांगितलेलं आहे की अनंत कोटी
आहेत. हे आपल्या शास्त्राने तेव्हा सांगितलं, पण आपण शास्त्रावरती आपला विश्वास ठेवत नाही, आपण आपल्या ग्रंथावरती विश्वास ठेवत नाही. आणि आता शोध लागत आपण म्हणतो बापरे काय शोध लावला, असे अनंत म्हणाले ब्रह्मांड आहे, एकच नाही. अरे पण ते शास्त्राने अगोदर सांगितलं ते, पण आपण आपल्या शास्त्र ग्रंथांवरती आपण विश्वास ठेवत नाही. गुरुत्वाकर्षणाचा शोध आता तर लागला 100 वर्षांपूर्वी. हा की आपण एखादा दगड एखादी वस्तू आपण वर फेकली तर ती खाली येते, हे आता विज्ञानाने शोध लावलं. पण बघा जेव्हा महाभारताचं युद्ध झालं होतं आणि दुर्योधनाच्या अंगावरती एक हत्ती येत होता, तर भीमाच्या अंगावरती एक हत्ती येत होता. भीमाने केलं काय, खालून दुसरा एक हत्ती उचलला आणि त्या हत्तीच्या दिशेने भिरकावला आणि ते दोन्ही हत्ती 5 लाख योजन पर्यंत जाऊन काय करत होते, फिरत होते. ही कथा कोण कोणाला सांगत होता, वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला सांगत होता. तेव्हा जन्मेजय राजाला असं ते वाटलं की नाही, आणि तिथे त्याला दोष लागला. स्वतः ऋषी सांगतात तरीही त्याचा विश्वास बसत नव्हता. तसा आपलाही आपल्या शास्त्रामध्ये विश्वास नाही हो बसत. विठ्ठल विठ्ठल शेवटी वैशंपायन ऋषींनी काय केलं, एक दर्भ घेतला, गवताची काडी घेतली, वरती भिरकावली आणि तिथल्या त्या क्षणाला ते वरून हत्ती खाली पडले आणि त्याला दाखवलं की बघ केवढे बलाढ्य तुझे पूर्वज होते. मग हा गुरुत्वाकर्षणाचा शोध आपण लावला, पण तेव्हा महाभारताच्या कथेमध्ये लिहिलंय की एकदा का गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे एखादी वस्तू गेली की ती वरती तरंगत राहते. पण तेव्हा ते हत्ती तरंगत होते हे आपल्या शास्त्राने सांगितलं, रामायणाच्या महाभारताच्या कथेमध्ये सांगितलं, पण तिथे ते आपण अभ्यास केला नाही. पण तो अभ्यास कोणी केला, या विदेशातल्या लोकांनी तो अभ्यास आपल्या ग्रंथांचा केला आणि त्यांना कळलं की अरे ह्याच्या पलीकडे, ह्या पृथ्वीच्या पलीकडे पण काहीतरी आहे आणि त्यांनी तो शोध आपल्या समोर मांडला, झालं त्यांचं विज्ञान. म्हणून ज्ञानाचाच मूल्य काय आहे, विज्ञान. मग आपल्या ग्रंथांमध्ये एवढंच सामर्थ्य आहे की त्याचा जर अभ्यास आपण केला तर न पडे गुंता कोठे काही. विठाला विठाला असे वेदव्यास जिथून सगळ्या ज्ञानाची निर्मिती झाली, असे वेदव्यास ह्या गोंधळातले काय आहेत, गोंधळी त्यांनी दुसरे गोंधळी कोण आहेत, तर वेद व्यास वशिष्ठ मुनी. दुसरे कोण आहेत, तर वशिष्ठ मुनी आहेत. वशिष्ठ मुनी म्हणजे कोण, प्रभू रामचंद्राचे गुरु. प्रभू रामचंद्राचेच नव्हे तर दशरथ राजाचे सुद्धा ते गुरु. म्हणजे त्या पूर्ण प्रभू रामचंद्राचे कुळाचेच कुलगुरू हे वशिष्ठ मुनी होते. आपण थोडस भगवंताचं पांडुरंगाचं काय करूया, तर भजन करूया. Yeah.
मी या गोंधळातले गोंधळी कोण आहेत? पहिले म्हणजे महर्षी वेदव्यास आणि दुसरे कोण सांगितलेले आहे तर वशिष्ठ मुनी. जे वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राचे कुलगुरु. जो योग वशिष्ठ म्हणून ग्रंथ आहे तो प्रभू रामचंद्राला केलेला उपदेश आहे वशिष्ठ मुनींनी. म्हणून एकदा प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना विचारलं, म्हणाले गुरुवर्या नक्की पाप म्हणजे काय आणि नक्की पुण्य म्हणजे काय? पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय? तेव्हा वशिष्ठ मुनींनी सांगितलं, मी श्रवण करा महिलावर, मन कृतम कृतम राम न शरीरम कृतम कृतम येन आलिंगिता कांता तेन वि आलिंगिता सुता. काय सांगितलं? मन कृतम कृतम राम न शरीरम कृतम कृतम. जे मनाने केलं जातं ते खरं पाप. जे शरीराने पाप केलं जातं, काही गुन्हा केला जातो तो दिसण्यात येतो आणि तो दिसला सिद्ध झाला की आपला कायदा त्याला काय देतं? शिक्षा देतो. ती शिक्षा भोगल्यानंतर त्या गुन्ह्यातून आपण मुक्त होतो. पण जो पाप मनाने केला जातो तो दिसत नाही. पण त्या पापाचं फळ सुद्धा आपल्या खात्यावरती जमा होतं. म्हणून मनाने केलं जातं ते खरं पाप. उदाहरण दिलं वशिष्ठ मुनींनी, मन कृतम कृतम राम न शरीरम कृतम येन आलिंगिता कांता तेन आलिंगिता सुता. बघा, जेव्हा पती आपल्या पत्नीला आलिंगन देतो, आपण आता 5 मिनिटातच पती जेव्हा आपल्या पत्नीला आलिंगन देतो तेव्हा त्याची काय भावना निर्माण होते? वासना निर्माण होते. जेव्हा पती आपल्या पत्नीला आलिंगन देतो तेव्हा. पण जेव्हा त्याची मुलगी सासरी जायला निघते, जेव्हा तिचं लग्न होतं आणि ती सासरी जायला निघते आणि ती सासरी जाताना वरात जाताना जेव्हा आपल्या बाबांना आलिंगन देते तेव्हा कोणती भावना निर्माण होते? मायेची आणि प्रेमाची. मग इथे पत्नी आलिंगन देते, ती पण स्त्रीच आहे. मुलगी आलिंगन देते, तीही स्त्रीच आहे. आलिंगन देण्याची पद्धत पण तीच आहे. पण दोन्हीकडे भावना कशा आहेत? वेगळ्या आहेत. मग जर का पत्नीने आलिंगन दिल्यानंतर जी वासना निर्माण होते तशीच वासना जर का मुलीने आलिंगन दिल्यावरती जर निर्माण झाली त्या पित्याच्या, तर तिथे जमा काय होतं? पाप. कोणाला दिसतं काय? पण ती अंतःकरणामध्ये झालेली वासना कोणाला दिसते का? नाही दिसत. पण ते पाप मात्र आपल्या खात्यावरती जमा होतं. कारण अंतरीची खुणा अंतरीच जाणतो. कारण की तो कुठे बसलेला आहे? आतमध्येच बसलेला. म्हणून आपल्या खात्यावरती जर जास्तीत जास्त पाप जमा होत असेल ना तर तो म्हणजे मनाने केलेलं. बघा, आपण फक्त बोलताना बोलतो की मी एवढा परमार्थ करते, एवढी कथा कीर्तन करते, पण माझे दुःख काय कमी होत? अगं अंतःकरणामध्ये बघ किती जणांचा द्वेष करतेस, किती जणांचा. मस्त शेजाऱ्याने गाडी नवीन घेतली की हिला वाटते ठोकील तर बरं. शेजाऱ्याचा पोरगाचा स्पर्धा परीक्षेमध्ये बसला तर हिला वाटते नापास होईल तर बरं. मिळेल का आपल्या स्वतःच्या पोराला नोकरी? नाही. सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर नेहमी दुसऱ्याचं काय बघावं? सुख बघावं. म्हणून जास्तीत जास्त जर पाप कशी घडत असेल तर ते म्हणून म्हणून आपण होतो एवढी कथा कीर्तन एवढं सगळं देवाचा उपवास आपण सगळं काही करते, पण तरीही मला सुखाची प्राप्ती होत नाही. विठ्ठल म्हणून जास्तीत जास्त जर
डोंगरात जाऊन ते मोळ्या वगैरे आणायचे, केवढे कष्ट करायचे. त्यांना गॅपी म्हणजे काय हा शब्द पण माहिती नव्हता. म्हणून तुका म्हणे पापे येती रोगाची एवढी. कारण हा हे जे मृत्यूलोक आहे ना, हे सगळं कर्मावरती दिलेलं आहे. आपण नेहमी वाईट वाईट चिंतन करायचं, लोकांची निंदा करायची, सगळं वाईट वाईट करायचं आणि देवाला सांगितलं देवा मला सुखी ठेव. ठेवील का? सगळं वाईट वाईट करतेस आणि देवाकडे सुख मागतेस. नाही, हे जग कसं आहे, कर्मप्रधान. कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जसं करे तसं फळ चाखा. सगळं कर्मावरती. अहो मंदिरात जायची काही गरज नाही. मानसिक समाधान मिळते मंदिरात जाऊन, पण खरं जर भगवंताचं काही असेल तर ते म्हणजे आपलं कर्म. कर्म हेच काय आहे, देव. चांगली कर्म केली चांगले फळ, वाईट कर्म केलं वाईट फळ. मग नेहमी चांगलेच कर्म करूया ना, दुसऱ्याचं नेहमी चांगलेच चिंतन करूया ना. सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला निश्चय करा की चुकून पण मनात कोणाचं वाईट आलं. कारण सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर नेहमी दुसऱ्याचं सुख बघा. कारण जे पेरलं ते उगवतं. जर दुसऱ्याच्या